मी डॉक्टर समर्था कुलकर्णी. माझी आणि डॉक्टर मधुसूदन गाणेकर सरांची ओळख ही 15-1 वर्षापासून आहे. मी सिग्नेचर माझं चेंज करायचं होतं म्हणूनच त्यांच्याकडे गेले होते. नंतर हळूहळू मैत्री ऑन ऑफ भेटत पुढे गेली, रंगत गेली आणि व्हाईट फ्लॉवर फ्रेंडशिप असं मी म्हणते. अगदी प्युअर निखळ अशी मैत्री पुढं होत गेली. असा माणूस मिळणं मी नेहमी म्हणते की गाणेकर सर म्हणजे कलियुगामध्ये सत्ययुगातून अवतरलेला माणूस. आता जे जवळनं जाणतायत त्यांना सगळ्यांना चांगलं माहिती आहे की मी असं हे का शब्द त्यांच्यासाठी उपलब्ध नाही. मला मनापासून अत्यंत आनंद होत आहे अशा गाणेकर सरांना आज मला पुरस्कार, जीवन गौरव पुरस्कार द्यायची संधी मिळते आहे. ॲक्च्युली मी आणि गाणेकर सर असंच एका फंक्शनला चीफ गेस्ट म्हणून केलं होतं बरं का. स्कूल इनॅग्रेशन फंक्शनला पालकमंत्री होतं आणि आम्हालाही बोलवलं होतं. तर वापस येताना सरांनी विचारलं, माझ्याकडे एक शॉर्ट फिल्मची स्टोरी तयार आहे, तुम्ही कराल का? मी म्हटलं स्कूल कॉलेज डेजमध्ये असताना मी खूप केलेले अवॉर्ड्स मिळालेले आहेत, पण लग्नानंतर मी तर काही केलेले नाही अशी ॲक्टिव्हिटी, पण तुमच्यासोबत म्हणजे मी करते म्हणून मी केली आणि त्याला खूप ॲप्रिसिएशन झालं, अवॉर्ड्स मिळाले. नंतर त्यांच्याच प्रेरणेने मी एक फिल्म प्रोड्यूस केली, करो ना प्यार जरा, त्यालाही मॉरिशसमध्ये अवॉर्ड मिळालं, इथेही मिळालं. म्हणजे असे एक चांगले दोस्त जेव्हा आपल्यासोबत असतात ना, आपल्या आयुष्याचं सोनं होऊन जातं पहा. तर अशा गाणेकर सरांना आज पुरस्कार, जीवन गौरव पुरस्कार, राज कपूर जन्मशताब्दी निमित्त जीवन गौरव पुरस्कार देताना स्टॅन इंटरनॅशनलतर्फे मला खूप आनंद होतो आहे. आणि स्टेजवर मी आमंत्रित करते उर्मिलाताई, आपणही या, प्लीज या. अवॉर्ड देताना सगळे घेऊया. परिचय द्यायचा आहे, सरांचा परिचय द्यायचा आहे. नाही द्यायचा आहे, मी करून देते परिचय मग. घाणेकर सर आणि मी एका संस्थेमध्ये असल्यापासून आमची ओळख आहे. ओळखीचं रूपांतर एवढ्या छान मैत्रीमध्ये आणि एवढा सांस्कृतिक वारसा असलेल्या घराण्यामध्ये खरं तर माझा प्रवेश झाला हे मी माझं भाग्य समजले. डॉक्टर मधुसूदन घाणेकर ह्यांच्या नावामध्ये मध, गोडवा, त्यानंतर अवीट गोडी ज्याला म्हणतो ती डॉक्टर मधुसूदन घाणेकरांकडे आहे. करून परत करा. कोणताही